ग्राहक समझते नहीं है, जब सूरत आते हैं तो दलाल लोगों के चक्कर में आ जाते हैं। हाँ। दलाल लोग, ऑटो वाले को दलाल, वो भाई थोड़ी लगता है तेरा, जो एक दिन के अंदर आया तो उसकी बात मान ली और व्यापार करने उसके साथ चला गया। बिल्कुल, ये बात समझ में ही नहीं आती उनको। आप दलाली नहीं देते, बिल्कुल एंट्री नहीं है, आपका कोई ब्रोकर नहीं है। नहीं, बिल्कुल नहीं है। हम आपके पास अगर पहुंच रहे हैं, एक मैन्युफैक्चरर आपके पास पहुंच रहा है, तो आपको भी डायरेक्ट पहुंचना चाहिए। साड्यांमध्ये साड्या, केसरियाच्या साड्या। हो मित्रांनो, का? कारण आपल्याकडे साड्यांचे जे कलेक्शन्स आहे, तुम्हाला माहिती आहे की विविध प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही पॅटर्न जर बघितले तर एकापेक्षा एक ब्रँडेड कलेक्शन्स आणि प्रिंटेड साड्यांचं माहेरघर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर मी शशिकांत मराठे तुमचं स्वागत करतो मित्रांनो केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये। आणि इथे अशा प्रकारची रेंज किंवा अशा प्रकारचं कलेक्शन भेटणार आहे ज्याच्यावर तुम्ही चांगली मार्जिन ठेवून चांगला व्यवसाय करू शकतात। सुरुवात आपण जर बघितली तर बघा, तुम्ही पाहू शकतात धमाका हे आपल्या कॉन्सेप्टचं नाव आहे। फक्त 75 रुपयाला तुम्हाला 5.25 मीटरची साडी भेटणार आहे आणि त्याच्यात कलर ऑप्शन जर बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की विविध प्रिंट, विविध प्रकारचे तुम्हाला कलेक्शन्स इथे पाहायला मिळतील। अशा प्रकारचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि प्रिंटेड साड्यांचं आता हे नवीन पॅटर्न आलेलं आहे। 75 रुपयाला तुम्हाला साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे। पण त्याचबरोबर फेरीवाले आपले जे बंधू आहे, जे फेरे करतात किंवा घरी ज्या गृहिणी आहे, जे घरून व्यवसाय करतात, त्यांना सुद्धा अशा प्रकारचं कलेक्शन्स लागतं का? कारण ग्राहकांना कमी किमतीमध्ये चांगली वस्तू जर हवी असेल तर हे प्रोडक्ट त्यांना फारच फायद्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे मी तुम्हाला आता दाखवतोय ब्रासोमध्ये। बघा, तुम्ही स्वतःच पाहू शकतात, लाईक मी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि ब्रासोमध्ये मी तुम्हाला हे प्रिंट ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारचं हे प्रिंट येणार आहे, कशा प्रकारची साडी, लुक कसं येणार आहे। 6-30 कट हे पूर्ण येणार आहे मित्रांनो। आणि याच्यात पॅटर्न जर बघितले किंवा कलेक्शन्स बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स येणार आहे। बघा, कॉन्ट्रास्ट पल्लू, कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे। बघा, तुम्ही साडी पाहू शकतात, किती मस्त अशा प्रकारचं हे साडी घेतली आहे। पल्लू तुम्ही पाहू शकतात, बॉर्डर जर बघितली फारच सुंदर अशा प्रकारची बॉर्डर आहे आणि हे विविंग आहे पूर्ण, आपण ब्रासो ज्याला म्हणतो ना, तुम्ही पाहू शकतात पूर्ण विविंगचं काम घेतलंय आणि शिफॉन बेस असल्यामुळे फारच लाईट वेट आणि सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन आहे मित्रांनो। 6-30 कट पूर्ण आहे। तुम्ही स्वतःच पाहू शकतात की आपल्याकडे कटमध्ये कुठलाही कमीपणा ठेवत नाही। जी पण वस्तू आहे ती तुम्हाला आम्ही ऑन लाईव्ह तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचं कलेक्शन्स किंवा अशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला येणार आहे। आणि बघा, साडी किती सुंदर आहे आणि जेवढी सुंदर साडी मित्रांनो तेवढं सुंदर तुम्हाला ब्लाउज येणार आहे। बघा, तर तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला येणार आहे आणि ते सुद्धा पूर्ण विविंग बुट्टीमध्ये। म्हणजे मित्रांनो, कॉन्सेप्ट तुम्ही जे पाहताय ना ते फारच सुंदर अशा प्रकारचं कॉन्सेप्ट तुम्हाला ब्रासोमध्ये पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर प्रिंटेड साड्यांचे जे कलेक्शन्स आहे ना, हे असं कलेक्शन्स आहे ज्याच्यावर तुम्हाला चांगली मार्जिन तर भेटणार आहे, पण जर प्रोडक्ट चांगलं राहिलं तर तुम्हाला चांगली मार्जिन भेटणार आहे। काय असतं की लोकांना स्वस्त आणि मस्त हवंय, पण ती गोष्ट पॉसिबल नाही मित्रांनो। कारण स्वस्त काय असतं की एकदा घ्यायचं आणि विसरून जायचं, पण नाही, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय लॉंग टाइम पर्यंत चालवायचा आहे तर तुम्हाला क्वालिटी बेस प्रोडक्ट ठेवावे लागतील। कारण लोकांना काय असतं की क्वालिटी हवी। आता तुम्हाला माहिती आहे की आज आपण जर बघितलं रेमन, दिग्जाम, सियाराम किंवा लिव्या, नव्या, हे जे प्रोडक्ट आहे हे ब्रँडवरती काम करतात आणि मित्रांनो, जिथे ब्रँड असतं ना तिथे ग्राहक चालून जातो। तुम्ही आज साड्या आणल्या लॉटसॉटच्या, विकून दिल्यानंतर काय करणार आहे? त्यासाठी तुम्हाला ब्रँडशी कनेक्ट व्हावं लागेल आणि ब्रँड ठेवावं लागेल आणि अशी वस्तू जी तुम्हाला रिस्पॉन्स देईल, म्हणजे तुमच्या ग्राहकांकडनं रिस्पॉन्स भेटणार आहे, पण कंपनीकडनं किंवा प्रोडक्टकडनं तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटेल। म्हणजे क्वालिटी जर घेतली ग्राहकाने तो रिपीटेड यायला पाहिजे। बघा, आता ही आपण जर पाहतोय लेमन जरी ह्या कॅटलॉगचं नाव आहे। सुंदर अशा प्रकारचं फ्लावरी पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला मी सांगितलं की 45 पासून तर 450 पर्यंत तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे। आणि हे पॅटर्न बघा, तुम्ही पाहू शकतात, फारच सुंदर अशा प्रकारचं पॅटर्न आहे मित्रांनो। आणि 1 बाय 1 दाखवण्याचं कारण एकच आहे की वस्तू तुम्ही जी बघताय ना ती किती आहे, त्याचा कट किती आहे, हे सर्वात मोठी गोष्ट आहे। कारण लॉटसोटवाला काय असतो की तो एकदा प्रोडक्ट घेऊन विकून मोकळा होतो, पण आपल्याला तसं करायचं नाही। आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायामध्ये लहान लहान गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात। बघा, ब्लाउज जर बघितलं तर ब्लाउज सुद्धा तुम्हाला पूर्ण 80 सेंटीमीटरचं ब्लाउज पूर्ण येणार आहे आणि याच्यात अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल। म्हणून जर तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहे, अशा प्रकारचे जे पॅटर्न आहे ते तुम्हाला हमखास त्याचा रिस्पॉन्स भेटणार आहे। म्हणून क्वालिटी तुम्ही चॉईस करा
आणि क्वालिटी तुम्ही ग्राहकांना सर्वाई करा. कारण मित्रांनो, तुमचे ग्राहक जे आहेत ना, ते एकदा दोनदा तुम्हाला नाही म्हणतील, पण जेव्हा आपण त्यांना चांगली प्रोडक्ट देतो, बघा आता हे तुम्ही पाहू शकतात, टर्की सिल्क मध्ये बांधणी पॅटर्न, किती सुंदर अशा प्रकारची सिल्की शायनी डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल. पल्लू तुम्ही पाहू शकता, त्याची बॉडी तुम्ही पाहू शकता, किती सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं नवीनतम कलेक्शन 2025चं लेटेस्ट कलेक्शन तुम्हाला मी सर्व दाखवतोय. आणि याच्यात तुम्हाला अशा प्रकारचं पॅटर्न, अशा प्रकारचं कलेक्शन मित्रांनो भेटणार आहे. आणि हे आता ही साडी समजा 250 रुपयाला आहे, 400 रुपये ठेवायचं म्हणजे 20 ते 25% मार्जिन तुम्ही आरामाने सेट आउट करू शकतात. आणि त्याच्याने रिस्पॉन्स सुद्धा चांगला भेटणार आहे. आणि ही क्वालिटी तुम्ही बघताय, फारच सुंदर अशा प्रकारची क्वालिटी आहे. आणि ग्राहकांना जर तुम्ही क्वालिटी दिली तर ग्राहकांना वाटेल की नाही खरंच, कारण लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार झालेले आहेत. त्यांना कळतं की शिफॉन काय आहे, टर्की काय आहे, मार्बल काय आहे. तर ह्या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या ग्राहकांना तशा प्रकारचं तुम्ही प्रोडक्ट द्या, जेणेकरून तुमचा व्यवसाय हॅपी राहणार आहे, तुमचे ग्राहक हॅपी राहतील आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही सुद्धा हॅपी राहणार आहे. का? कारण प्रोडक्ट आणलं, लगेच विकलं गेलं, तुम्हाला हेडक कमी राहील. पण ते प्रोडक्ट महिने 2-2 महिने तुमच्याकडे पडून राहिलं आणि ग्राहकाचा रिस्पॉन्स भेटला नाही तर तुम्ही टेन्शन मध्ये यार, यार मी कुठून प्रोडक्ट आणलं, मी फसलो. तसं काम करू नका. व्यवस्थित प्रोडक्ट ठेवा, व्यवस्थित तुम्ही त्याच्यावर मार्जिन सेट करा आणि 100% तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं चांगला रिस्पॉन्स भेटणार आहे. म्हणून योग्य कंपनी चुना, योग्य ब्रँड चुना आणि योग्य लोकेशन, त्याच्यावर तुमचा व्यवसाय 101% हा चालणार आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो पॅटर्न तुम्हाला भरपूर भेटतील. कलेक्शन जर बघितले तर भरपूर आहे, पण वेळेची कमी असल्यामुळे काय असतं की आम्ही तुम्हाला काही ठराविक तुम्हाला कलेक्शन दाखवतो. आता हे बघा, तुम्ही पाहू शकतात, रिच फील या कॅटलॉगचं नाव आहे. सुंदर अशा प्रकारचं एकदम मखमली आपण ज्याला कापड म्हणतो ना, वेटलेस, ते तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर शिफॉन मध्ये तुम्हाला चेक्स पॅटर्न आहे. बघा, अपर्णा ह्या कॅटलॉग याचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला प्रिंट विथ गोल्डन जरीचं चेक्स पाहायला मिळणार आहे. म्हणजे असं कलेक्शन जे तुमच्या ग्राहकांसमोर तुम्ही ठेवलं तर लगेच ग्राहक त्याला चॉईस करणार की दादा मला हीच साडी हवी. आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, चेंजेस करावं लागतील. मेनिक्विन ठेवा, मेनिक्विनवरती तुम्ही रोज एक साडी चेंज करत राहा. असं वाटलं तर 100 प्रोडक्ट मधून एक प्रोडक्ट स्वतः वेअर करा. बघा, 100% तुमच्या ग्राहकाची नजर त्याच्यावर जायला. सांगितलं ताई ही साडी कुठून आणली, तर तुम्ही सांगू शकतात की केसरिया टेक्सटाईल कंपनीमधून ही साडी आणली आहे. आणि जेव्हा मी वेअर करून एवढी सुंदर दिसू शकते तर तुम्ही सुद्धा चांगले दिसू शकतात आणि त्याचबरोबर त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला चांगला भेटणार आहे. तर मित्रांनो, कलेक्शन्स पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा. आणि हो, सर्वात मोठी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये काहीतरी नवीन कॉन्सेप्टसह. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. साड़ी कुर्ती या हो लहंगा, सही दाम का नाम केसरिया, सही दाम का नाम